या दोघांकडनं आपण बऱ्याच गोष्टी ऐकल्या. आता या दोघांबद्दल घरातल्यांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घेऊया लगेचच. मुलापासून सुरुवात करूया. आई बाबांबद्दल काय म्हणणार? भावना तर खूप चांगल्या आहे. आईवडिलांनी लहानाचा मोठा केला आहे आणि अतिशय चांगल्यापणे वाढवलेला आहे. कधी काही कमी पडून दिलं नाही. यांच्यापैकी कोणाचा हात लागतो? नाही, मला आजपर्यंत दोघांनी कधीच मारलं कधीच नाही. आजोबांचा इतका तापट स्वभाव असून कधीच कधीच शिक्षा केली नाही. तुम्ही गुणी होता का? गुणी नाही, मी अवगुणीच होतो. पण तरी नाही, कधीच नाही. ओरडायचे, फक्त ओरडायचे. सूनबाई कुठे? दोघंही खूप चांगले आहेत, हौशी आहेत खूप. आत्तापर्यंत मला न मागता सर्व भेटलं आहे. अजूनही असंच पुढे राहू आणि आनंदी असू आम्ही. माझ्या पोरी 2 मुलींचा खूप लाड करतात प्रमाणाबाहेर. आत्ता माझी एक मुलगी एक्सपायर झाली तर खूप साथ दिली त्यांनी मला. म्हणले नाही की असं हे झालं ते झालं, पण खूप साथ दिली त्यांनी मला. आजूबाजूच्या लोकांनी हे केलं पण सासू सासरे म्हणले आम्ही आहे ना तुझ्या पाठीशी, बाद झालं, बाकीच्यांची गरज नाही आपल्याला. खूप चांगले आहेत. अजून कोण बोलणार? माझी भाऊ-भाऊजे मी मोठी आहे त्याच्या पाठची. खूप चांगले. माझ्या वहिनी खूप माझ्या भावाला साथ दिली, खूप चांगला सांभाळला भावाला माझ्या. हो का? तिने स्वतः मधल्या काळात सर्व्हिस करून सांभाळला भावाला. बर. खूप चांगले माझे भाऊजाई पण आणि भाऊ पण. दोघांचाही स्वभाव छान आहे आणि दोघे एकमेकांना शेवटपर्यंत धरून राहिलेले आहेत. याचा स्वभाव तापट असताना सुद्धा कुठली कंप्लेंट नाही. तिच्या भावांना कधी तिने कंप्लेंट केली नाही, घरातही कुणाची कंप्लेंट नाही. आणि माझा भाऊ म्हणजे निस्वार्थी आहे, त्याला कुठल्या गोष्टीचा स्वार्थ नाही आहे. मी माझा भाऊ गावात भाई होता पण आमच्यासाठी खूप प्रेम दिलं त्यांनी. बहिणींना खूप प्रेम दिलं. आमचं सगळं एकत्र कुटुंब होतं. मीच त्यांच्या सगळ्यात मोठी. नंतर 2 नंबरच्या दिराचं लग्न झालं. ते पण माझे सासरे वारल्यानंतर ही खूप लहान लहान मुलं होती. हे दोघींचं आणि त्यांचं एकत्रच लग्न लावलं, कारण परिस्थितीमुळे एकत्रच लग्न झालं. कारण वडील लहानपणीच गेले ना, ही खूप लहान लहान मुलं होती. त्या पण ही लहानच गेलं तर समजत असेल. तर या तिघी बहिणीचं परिस्थितीमुळे तिघी बहिणींचं आणि एका भावाचा तिघांचं मिळून एकत्रच आम्ही लग्न केलं. तिच्या वडिलांनी उचलून दिली भावानी, कुठून आणले, नंतर एकत्र लग्न केलं. सगळ्या आठवणी आज येत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. अशा या गप्पांबरोबरच आता या खेळामध्ये पुढच्या किती बक्षीस मिळवणार ते बघूया. आजोबा तुम्ही भजन फार छान गाता. वाद्य काम 2 ओळी गाना, 2 ओळी. घेई घेई रे घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. घेई घेई रे घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही घ्या रे डोळे सुक पायी विठोबाचे मुख. घेई घेई रे घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हां, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.